आता बातमी आहे नांदेडच्या माहूरमधून। माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पारडी येथे देवस्थानाच्या शासन ताब्यातील इनामी जमिनीवर गहू पेरणी करून काढणी सुरू असल्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या 2 महिला तलाठ्यांना दोरीने बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना 13 मार्च रोजी सायंकाळी घडली। या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून 4 आरोपींविरुद्ध सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार माहूर तालुक्यातील मौजी वाई बाजार महसूल मंडळातील मच्छिंद्र पारडी येथील शेत सर्वे क्रमांक 2 ही मारुती देवस्थान इनाम नावावर असलेली जमीन शासन ताब्यात आहे। या जमिनीत काही व्यक्तींनी अधिकृत लिलाव प्रक्रिया न करता गहू पेरणी केल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती। त्यानुसार तहसीलदारांच्या आदेशानुसार तलाठी सज्जा मच्छिंद्र पारडी तसेच लगतच्या सज्जातील 2 महिला तलाठी घटनास्थळी पाहणीसाठी गेल्या होत्या। सायंकाळी अंदाजे 6:40 सुमारास पथक शेतात पोहोचले असता तेथे गहू काढणी सुरू असल्याचे आढळून आले। यावेळी उपस्थित असलेल्या अश्विनी भीमराव मुनेश्वर, नीलश्री भीमराव मुनेश्वर व धनराज भीमराव मुनेश्वर यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केली। त्यानंतर नायलॉनच्या दोरीने दोन्ही महिला तलाठ्यांना वेढा घालून बांधून ठेवत थापड बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। आरोपींनी महिला कर्मचाऱ्यांचे मोबाईलही काढून घेतल्याचे समोर आले आहे। घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अभिजित जगताप यांनी घटनास्थळी धाव घेऊन कर्मचाऱ्यांची सुटका केली। त्यानंतर सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। या प्रकरणी सिंदखेड पोलिसांनी 4ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे महसूल विभागासह परिसरात संताप व्यक्त केला जात आहे। ब्युरो रिपोर्ट जीके न्यूज किणवट नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची भूमी महाराष्ट्राची।